नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे। तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे, तो म्हणजे वन विभागात वनरक्षक पदाकरिताची भरती प्रक्रियासाठी आपण जाहिरातीसाठी प्रयत्न करत आहोत। तर त्यासाठी मी ऑलरेडी सांगितले की आपल्याला प्रयत्न राजकीय स्तरावरती करावे लागतील आणि प्रशासकीय स्तरावर। राजकीय स्तरावरती म्हणजे मंत्री लेवलला जे की आपले वनमंत्री जे आहे सुधीर मुनगंटीवार साहेब यांना आपल्याला काय करायला लागेल की फोन करून वेगवेगळ्या मार्गाने जसे निवेदन देऊन वगैरे आपल्याला त्यांना सांगायला लागेल की याच्यामध्ये 1686 पदं आहेत, आय थिंक सो 1646 की 86 अशी पदं आहेत जी की रिक्त आहेत। तर ती पदापैकी जेवढे जास्त पदांकरिता जाहिरात काढता येईल तेवढे काढावी यासाठी आपण काय करतो प्रयत्न करतो। आता हे राजकीय प्रयत्न झाले। तर प्रशासकीय सर मी ऑलरेडी सांगितले प्रशासकीय मी नागपूरमध्ये असल्यामुळे प्रशासकीय जे कामं असतील जे की अधिकाऱ्यांना भेटणे असतील त्यांना निवेदन देणे असेल ते काम माझ्याकडे राहिलं ते मी करत राहीन। तर आज ठरल्याप्रमाणे मी काय केलं की आज वन विभागाचं जे मुख्यालय आहे तिथे काय केलं की भेट दिली होती। तर ते भेट दिल्यानंतरनं जे अधिकारी डिसिजन घेतात नॉर्मली तर त्यांना भेटण्याचा प्रयत्न होता माझा, पण आज अधिकारी मला भेटले नसल्यामुळे लक्षात घ्या की भेटले नाहीत। पण माझा आता मी येताना फक्त ट्राय केलं की भेटली आता परत काय करेल की दुपारी वगैरे हे करेल आणि त्यांची अपॉइंटमेंट घेईल आणि त्यांना काय करेल की भेटून त्यांना आपली जी मागणी आहे की जे पदं रिक्त आहेत त्याच्यापैकी जेवढे जास्तीत जास्त पदांकरिता जेवढी जाहिरात काढता येईल तेवढी काढा ही मागणी करेल त्यांना आणि बघूयात आपल्याला यश मिळेल। अपेक्षा आहे की जशी पोलीस भरती वर्षातून आता बघा 2021 पासून तिसरी जाहिरात आता पडेल, तर तेवढ्या आता पोलीस भरती जाहिरात पडू शकते, तर इथेही जाहिरात पडली पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे आणि पडलीच पाहिजे। कारण एका विभागात तुम्ही जागा काढता आणि दुसऱ्या विभागात जागा काढत नाहीत, तर हे काढलं पाहिजे थोड्या का होईना पण जागा प्रत्येक वर्षी काढल्या पाहिजेत। कारण की काय होतं 5-5 वर्षांना जर तुम्ही काढला तर काय होतं की विद्यार्थ्याचे एजबार होत जातात। तर हे असं न झालं पाहिजे काय करते की जाहिरात विधानसभेच्या इलेक्शनच्या पहिले पडली पाहिजे, हे आपले प्रयत्न राहतील। तर त्यासाठी मी हा प्रयत्न केला होता। बघूयात आता पुढे जाऊन काय होतं ते। तुमची सगळ्यांची मदतीची गरज आहे। तुम्ही सगळ्यांनी जर सोबत आले तर काय होतं की प्रयत्न लवकर होतील, आपल्याला यश नक्की यश तर भेटेलच, पण काय करेल की लवकरात लवकर यश भेटेल आपल्याला। तर जेवढे जास्त विद्यार्थी माझ्यासोबत राहाल तेवढे काय होईल की जास्त फायदा होईल। तर हे बोलून मी काय करतो थांबवतो। धन्यवाद।